जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिले येथे जिल्हा परिषद नाशिक यांच्या माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाअंतर्गत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना शार्दूल सरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थी कशा प्रकारे मोलाची भूमिका बजावू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले। त्यांनी शाळेची आजपर्यंतची यशोगाथा, विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमधील यश तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुका स्तरावर मिळवलेला तृतीय क्रमांक आणि 1 लाखाचे बक्षीस याबद्दल उपस्थितांना माहिती दिली। या बैठकीत शाळेच्या पुढील विकासासाठी कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, शुद्ध पिण्याचे पाणी, आवाराचे सुशोभीकरण तसेच पालकांचा कलाकौशल्य विभाग सहभाग या बाबींवर चर्चा झाली। या गरजा माजी विद्यार्थी सेवाभावी संस्था आणि समाजाच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा निर्धार सगळ्यांनी केला। या मेळाव्यास गावचे सरपंच रतन खोडे, उपसरपंच सचिन तिदमे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप तिदमे तसेच रवी तिदमे, योगेश तिदमे, विजय तिदमे, नामदेव खोडे, नामदेव गोरणे, अप्पा खोडे, विशाल तिदमे, दत्तात्रय तिदमे, कैलास खोडे, सागर खांदवे, रामदास तिदमे आणि शिक्षक शिवाजी तमशेट्टे हे उपस्थित होते। आज जिल्हा परिषद शाळा तसेच माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला असल्याने आपण सर्वजण हजर झाल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन। तर आज आपल्याला सरांनी आज शाळेबद्दल जे काही विकास कामं सांगितले तर थोडक्यात कोणकोणती कामं करायची त्याबद्दल आपण सर्वांनी काही आपले मनोगत व्यक्त केले। तसेच आपण मनोगत व्यक्त करून नाही तर प्रत्यक्ष अंमलात पण आणले पाहिजे, बरोबर। तसेच लहान मुलांचा विषय घेतला तर लहान मुलं अगदी म्हणजे त्यांच्या सुख सोयी ह्या आपण स्वतः सरांना सांगितलं पाहिजे का लहान मुलांसाठी काय काय करणे आवश्यक आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर।